लोकसभेतली कोंडी अखेर फुटली. लोकसभा अध्यक्षांसोबतच्या बैठकीनंतर विरोधकांची चर्चेची तयारी. परीक्षा सुधारणा विधेयक आजच मंजूर होण्याची शक्यता. विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचे आदेश कुणी दिले? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी संसदेमध्ये निवेदन द्यावं. खासदार संजय राऊत यांची मागणी. धर्मेंद्र प्रधान यांच्या संसदेमधल्या स्वागतावरूनही हल्लाबोल. विद्यार्थी आंदोलकांवरील गुन्हे तातडीनं मागे घ्या, अन्यथा पुन्हा आंदोलन सुरू करू. बीजेपीचा सरकारला इशारा. सरकार आंदोलकांना वैयक्तिक पातळीवर टार्गेट करत असल्याचाही आरोप. दिल्लीमध्ये एनडीएची मंगलमिलन बैठक सुरू. पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठकीला संबोधित करणार. संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काय बोलणार याकडे लक्ष. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार शिवसेना मंत्र्यांची शाळा. मंत्र्यांचा 1.5 वर्षातल्या कामगिरीचा आढावा घेतला जाणार. मंत्रिमंडळ बैठकीनंतर शिवसेना नेत्यांची बैठक होणार. सूत्रांची माहिती. सुप्रिया सुळे, सुनील तटकरेंनी घेतली अमित शहांची भेट. दोन्ही एनसीपीच्या नेत्यांनी भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण. राष्ट्रवादी विलीनीकरण, एनडीएला पाठिंबा देण्यासंदर्भातल्या चर्चा पुन्हा एकदा सुरू. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना मोठा दिलासा. मेटा आणि एक्स विरोधात दिवाणी दावा दाखल करायला परवानगी. डीपफेक आणि एआय निर्मिती पोस्टद्वारे बदनामी केल्याचा आरोप. शेतकरी कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीमध्ये 17 लाख शेतकऱ्यांची नावं. अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगरसह 5 जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी लाखभर शेतकऱ्यांना लाभ. तर कोकणामध्ये सर्वात कमी कर्जदार. राज्यामध्ये पुढील काही दिवस जोरदार पावसाचा इशारा. रायगड, रत्नागिरीसह घाट माथ्याला ऑरेंज अलर्ट. काही ठिकाणी 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहण्याचा अंदाज. शाळकरी मुलांचा प्रवास होणार अधिक सुरक्षित. स्कूल बस आणि व्हॅनसाठी सरकारकडून नवे नियम. बसमध्ये अग्निशमन यंत्रणा, सीसीटीव्ही आणि डिजिटल सुविधा अनिवार्य. तर पालकांना ॲपद्वारे बसचं लोकेशन पाहता येणार. शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात जळगावचा भाजपचा नेता संजय गरुडला अटक. सोलापूरच्या नातेपुतेमधून नाशिक एसआयटीनं ताब्यात घेतलं. गुन्हा दाखल झाल्यापासून संजय गरुड फरार होता. शिर्डीमध्ये 3 दिवसाच्या गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात. भक्तांनी साई नगरी दुमदुमून गेली. पुढील 3 दिवस लाखो भाविक शिर्डीमध्ये येण्याचा अंदाज.